गुलालाच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना पुन्हा प्रतीक्षा. नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच घडले ना मतदान ना निकाल. निलंग्यात शांतता. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. मतपेट्या घेऊन जाण्यासाठी अधिकारी कर्मचारी हजर. काही तासातच मतदान होणार. मतमोजणीतून विजयी उमेदवाराला गुलाल लागणार असे स्वप्न रंगवत प्रचारात गुंतलेल्या उमेदवारांच्या कानावर निवडणुका पुढे ढकलल्या हा संदेश शहरामध्ये वाऱ्यासारखा पसरला आणि गेल्या काही दिवसांपासून मतदारांना सांभाळता नाकी नऊ आलेल्या पक्षाचे नेते आणि उमेदवाराला धक्काच बसलाय. काही उमेदवारांना तर अश्रू अनावर झाले. एक प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून गुलालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराला पुन्हा गुलालाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. आज मतदान होते, मात्र निवडणुका पुढे ढकलल्याने ना मतदान ना निकाल. दिवसभर स्पीकरद्वारे गोंगावणारे प्रचाराची प्रक्रिया थांबल्याने शहरात शांतता दिसत होती. मागील 9 वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसा तरी मुहूर्त मिळाला होता. निवडणुका जाहीर झाल्या. सर्वच पक्ष व इच्छुक उमेदवार कामाला लागले. निलंगा नगरपालिका राजकीयदृष्ट्या संवेदनशील नगरपालिका आहे. क वर्ग दर्जा असलेल्या या नगरपालिकेत 11 प्रभाग आहेत. या प्रभागातून 23 नगरसेवक व थेट जनतेतून 24वा नगराध्यक्ष मतदारांना निवडून द्यायचा आहे. मागील 4 वर्ष प्रशासकाचा काळ असल्यामुळे अनेक ठोस निर्णय घेण्यासाठी बंधने येत असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. अनेक उमेदवारांनी झाडून प्रचार केला. कॉर्नर बैठका, जाहीर सभा, पदयात्रा, मतदारांच्या घरोघर भेटी यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. 8 दिवसापासून सुरू प्रचार केला, मात्र काहीही सर्व प्रचार निष्फळ ठरलाय. निवडणूक काळात उमेदवारांना प्रचार करण्यासाठी कालावधी कमी होता, मात्र आता 4 डिसेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर होणार आहे. वादातील प्रभाग 8 अ व 9 अ त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्यात येणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यातील काही उमेदवार माघार घेणार की अशीच निवडणूक लढवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.